मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरत्या, मात्र पॉट टॅक्सीच्या सर्व्हेसाठी एमएमआरडीएनं परवानगीनंच ड्रोन उडवला. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? मातोश्री परिसरात ड्रोननं घिरट्या घातल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल. पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केल्याचा एमएमआरडीएचा दावा. फेक नरेटिव्ह आणि लोकांच्या सहानुभूतीसाठी सर्व सुरू. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांचा बार फुसका निघाला. मातोश्री बाहेर ड्रोन फिरल्यानंतरच्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांची प्रतिक्रिया, तर पार्थच्या बापानं भूमिका मांडलीये. पार्थ पवार भूमिका मांडणार का, या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. मी कधी चुकीची गोष्ट करत नाही. माझं नाव वापरून कोणी चुकीचं काम करण्यास सांगत असल्यास अधिकाऱ्यांनी करू नये, अजित पवार यांचं आवाहन. चुकीचं काम केल्यास कारवाई व्हावी. सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार, रोहित पवारांची टीका. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे. दोषींवर योग्य कारवाई होईलच. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न. अजित पवारांनी पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. आता सरकारच बरखास्त करण्याची वेळ आलीये, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती. पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती. नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला एफआयआर दाखल. इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार. शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय. जमिनी हडपणं हा अजित पवारांचा धंदा. पार्थ पवार वारसा चालवतायत. सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य. पुणे जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. भाड्याने बोलणाऱ्या नेत्यांना आम्ही भीक घालत नाही, बोलताना माहिती घ्यायला पाहिजे होती. सूरज चव्हाण यांची लक्ष्मण हाकेंवर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या स्पष्ट सूचना. भाजपसोबत युती नकोच, पवारांचा पुनरुच्चार. पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची बैठक. मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवर मनसे नजर ठेवणार, सूत्रांची माहिती. भाजप नेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी. जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनलचे सर्व 29 उमेदवार विजयी. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा. कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. आमदार प्रवीण तायडेंची मागणी. बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव, तायडेंचा निशाणा. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं. जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेमध्ये सहभागी. चंद्रहार पाटील लीडर, त्यांना लीडर बनवणार. चंद्रहार पाटलांच्या मागे शिवसेनेची ताकद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य. जळगावच्या तांबापोरा परिसरात 2 गटामध्ये तुफान दगडफेक. 7 ते 8 जण जखमी. क्रिकेट आणि जुगार खेळण्याच्या वादातून दगडफेक झाल्याची माहिती.